ड्राफ्टिंग टूल्स म्हणजे काय, तर पेपरवर किंवा ब्राऊन पेपरवर किंवा कापडावर आकृती काढण्यासाठी किंवा ड्राफ्ट काढण्यासाठी ज्या साहित्यांचा आपण वापर करणार आहोत त्या साहित्यांना ड्राफ्टिंग टूल्स असे म्हणतात. ड्राफ्टिंग टूल्स हे पुढील प्रमाणे आहेत. पहिलं आहे एल स्क्वेअर. एल स्क्वेअर ही एक काटकोनी आकाराची पट्टी असते ज्या दोन पट्ट्या असतात त्या एकमेकांना 90 अंशाच्या कोनात धातूच्या पट्टीच्या साह्याने जोडलेल्या असतात. त्यातल्या एका पट्टीची लांबी 24 इंच असते तर दुसऱ्या पट्टीची लांबी 12 इंच असते. ब्राऊन पेपरवर काटकोनाकृती रेषा मारण्यासाठी या स्केलचा वापर केला जातो. या स्केलच्या साह्याने मापही घेतले जातात किंवा ड्राफ्टिंग करताना कन्स्ट्रक्शन लाईन काढण्यासाठी देखील याचा वापर करतात. त्यानंतर आहे लेग शेपर. लेग शेपर हे लाकडापासून किंवा प्लास्टिकपासून बनलेले असते. विशिष्ट त्याची वरची रुंदी जी आहे ती 4 सेंटीमीटरची असते व खाली ते निमुळते होत जाते आणि त्याची जी रुंदी येते ती 2 सेंटीमीटर पर्यंत असते. याची लांबी 24 ते 36 इंचाची असते. लेगचा शेप देण्यासाठी म्हणजेच इनसाइड लेग लेन्थचा आकार देण्यासाठी या पट्टीचा वापर केला जातो. टेलर आर्ट कर्व. टेलर आर्ट कर्व हे कापडामध्ये ज्या ज्या ठिकाणी कर्व आहे त्या ठिकाणी त्या कर्वचा शेप देण्यासाठी या टेलर कर्वचा वापर करतात. हे प्लास्टिकचे किंवा लाकडाचे असते. याची एक बाजू सरळ असते व दुसऱ्या बाजूला राऊंड शेप दिलेला असतो आणि राऊंड शेप देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे फ्रेंच कर्व. फ्रेंच कर्व हे ट्रान्सपरंट प्लास्टिक पासून बनवलेले असते. त्याच्यावर वेगवेगळे आकार कोरलेले असतात. मुंडाखोली, गळा, आर्म होल, कॉलर इत्यादींना आकार देण्यासाठी याचा वापर करतात. त्यानंतर आहे कंपास. कंपासचा वापर हा सर्क्युलर शेप देण्यासाठी म्हणजेच गोलाकार आकार आखण्यासाठी या कंपासचा वापर करतात. उदाहरणार्थ अंब्रेला घेर. त्यानंतर आहे ड्राफ्टिंग टेबल. ड्राफ्टिंग टेबलची उंची ही 3 फूट असते व त्याची साईज 4 बाय 6 फुटाची असते. त्याचा जो सपाट भाग असतो त्याच्यावर एक कपडा फिट केलेला असतो आणि त्यावर ड्राफ्टिंगचा सराव केला जातो. त्यानंतर आहे मिल्टन क्लॉथ. ड्राफ्टिंग टेबलवर जो कपडा फिट केलेला असतो त्यास मिल्टन क्लॉथ म्हणतात. मिल्टन क्लॉथ हा डार्क निळ्या रंगाचा असतो. त्यावर काढलेल्या आकृत्या सहजरित्या ब्रशच्या साह्याने पुसल्या जाऊ शकतात. ड्राफ्टिंग क्लॉथवर सर्व प्रकारच्या चॉकच्या खुणा अगदी व्यवस्थित उमटल्या जातात म्हणून सराव करण्यासाठी या ड्राफ्टिंग क्लॉथचा वापर केला जातो. त्यानंतर आहे ब्रश. ड्राफ्टिंग क्लॉथवर किंवा मिल्टन क्लॉथवर काढलेल्या ज्या आकृत्या आहेत किंवा चुकीची झालेली मार्किंग आहे ती पुसण्यासाठी या ड्राफ्टिंग ब्रशचा वापर केला जातो. त्यानंतर आहे ब्राऊन पेपर. ब्राऊन पेपर हा ड्राफ्टिंग करण्यासाठी किंवा पेपर पॅटर्न करण्यासाठी वापरला जातो. पेपरवर या ब्राऊन पेपरची साईज 117 बाय 90 सेंटीमीटर इतकी असते आणि त्याच्यावर सर्व प्रकारचे डायग्राम काढता येतात. त्यानंतर आहे पेन्सिल. पेन्सिल ही कागदावर खुणा करण्यासाठी केली जाते. कागदावर मार्किंग करण्यासाठी किंवा आकृती काढण्यासाठी पेन्सिलचा वापर केला जातो. इरेझर किंवा रबरचा वापर कपड्यावर आपण जेव्हा मार्किंग करतो ते मार्किंग कागदावर केलेली मार्किंग खोडण्यासाठी या रबरचा वापर करतात. त्यानंतर आहे रेड अँड ब्ल्यू पेन्सिल. या पेन्सिलचा वापर खुणा करण्यासाठी केला जातो. फोल्डची जी खूण आहे ती रेड रंगाच्या पेन्सिलने केली जाते तर ग्रेनची जी खूण आहे किंवा रेनचा जो आरो आहे तो ब्ल्यू रंगाच्या पेन्सिलने दाखविला जातो. त्याच्यानंतर AWL हे एक असे साहित्य आहे की ज्याच्याने पॅटर्नवर होल पाडले जातात. एक लाकडाची मूठ असते त्याच्या खालच्या बाजूला एक दांडी बसवलेली असते. ती खालच्या टोकाला अगदी निमुळती होत गेलेली असते. पेपर पॅटर्नवर होल करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे कार्ड स्केल. कार्ड स्केल हे कार्ड पासून तयार केलेली एक स्केल असते. ती त्रिकोणी आकाराची असते. त्यावर इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा केलेल्या असतात
1/4 पासून 1/9 पर्यंतच्या खुणा यावर केलेल्या असतात. मोठ्या मापाची आकृती लहान मापामध्ये काढण्यासाठी या स्केलचा वापर केला जातो. वहीमध्ये ड्राफ्टिंग करण्यासाठी किंवा डायग्राम काढण्यासाठी या स्केलचा वापर करतात. त्यानंतर आहे ड्रेस मेकर गेज. ड्रेस मेकर गेज ही अशी पट्टी असते की जी वरच्या बाजूनी सरळ असते, त्यावर मार्किंग केली असते आणि खालच्या बाजूनी त्याला स्कोलॅप म्हणजे साधारण गोलाकार आकार असे दिलेले असतात. ते आकार अर्धा इंचापासून 2 इंचापर्यंत असतात. खुणा करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. टक्स, डॉट, प्लीट्स तसेच स्ट्रेट एज इत्यादींच्या खुणा करण्यासाठी याचा वापर करतात.